सिन्नरच्या कहांडळवाडीत जन्मलेला एक सामान्य माणूस, ज्याने पोट भरण्यासाठी गावातल्या कोंबड्या चोरल्या, अंडी चोरली. त्याच्या याच बुरट्या चोऱ्यांमुळे स्वतःच्या बापानं त्याला घरातून हाकलून दिलं. गावातून बाहेर पडताना त्याच्या खिशात फक्त 100 रुपये होते. तोच माणूस 15-20 वर्षांनी पुन्हा गावात कॅप्टन म्हणून येतो. यावेळी त्याच्या पाया पडायला महाराष्ट्रातल्या मंत्र्यांची रांग लागते आणि त्याच्या एका शब्दावर मंत्रालयाची गणितं फिरू लागतात. ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण हे कॅप्टन अशोक खरातनं करून दाखवलंय. या कॅप्टनचा मेंदू किती विकृत आहे हे आता समोर आलंय. ज्याला लोक गुरुजी म्हणायचे, त्यानं तब्बल 2000 पेक्षा जास्त महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याच्यावर 10हून अधिक गंभीर गुन्हे दाखल झाले. त्याचे 58 अश्लील व्हिडिओही समोर आले. याच बाबाने कोट्यवधींची मायाही जमवलीये. गावातल्या एका कोंबडी चोराने आज अख्खा महाराष्ट्र हादरवून सोडलाय. खरात आज पोलिसांच्या ताब्यात आहे. खरातचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वतः खरातही गुगलवर ट्रेंड करतोय. खरात कांडमुळे कित्येक मंत्री गोत्यात आलेत. रुपाली चाकणकर यांची आधीच विकेट पडलीये. आता दीपक केसरकर यांनाही खरातशी माझे संबंध नाही हे पटवून देताना अक्षरशः नाकीनऊ येतंय. यावरून खरातने कुणाला कोणत्या लेवलला गंडवलंय याची कल्पना तुम्ही करू शकता. पण खरातला हे कसं शक्य झालं? फक्त व्हायग्रा टाकलेलं उष्णोजल आणि रिमोटचा साथ दाखवून खरातने हे साम्राज्य उभं केलेलं नाहीये, तर त्यामागे खरातचा गंडवणारा मेंदू आणि त्याची गुन्हेगारी वृत्ती आहे. हे मी का सांगतोय हे जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला खरातचा कोंबडी चोर ते महाराष्ट्राला हादरवून सोडणारा भोंदू बाबा इथपर्यंतचा प्रवास जाणून घ्यावा लागेल. खरात खरंच कॅप्टन होता का? तो ओशनॉलॉजी कुठून शिकला? तो खरंच 10वी नापास आहे का? त्याने मंत्र्यांशी कशी जवळीक केली आणि महिलांचं शोषण करण्याची त्याची क्रॉनॉलॉजी काय होती याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. माहिती अत्यंत भन्नाट आणि इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, ही गोष्ट सुरू होते नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी गावातून. याच गावात 1 जून 1965 खरात कुटुंबात एक बाळ जन्माला आलं, ज्याचं नाव लक्ष्मण एकनाथ खरात असं ठेवण्यात आलं. हो, अशोक खरातचं मूळ नाव लक्ष्मण एकनाथ खरात असं आहे. लक्ष्मणच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. रोजच्या 2 वेळेच्या जेवणाचे वांदे. याच गरिबीतून लक्ष्मणच्या आत दडलेल्या गुन्हेगारी वृत्तीचा जन्म झाला. खोडकर लक्ष्मण गावात कोंबड्या आणि अंडे चोरून विकू लागला. यामुळे लक्ष्मण आणि त्याच्या कुटुंबियांची बदनामी सुरू झाली. लक्ष्मण गावात कोंबडी चोर म्हणून प्रसिद्ध झाला. लक्ष्मणचे हे प्रकार त्याच्या कुटुंबियांना काही आवडत नव्हते. आता आपल्या मुलाला अख्ख्या गावाने कोंबडी चोर म्हणून हिणवावं असं कोणत्या पालकांना आवडणार आहे बरं? पण ते म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यातच दिसतात. तसे लक्ष्मणचे कान बालपणीच त्याच्या वडिलांनी ओळखले असावेत. आणि म्हणूनच 1984 जेव्हा लक्ष्मण अशा एका कोंबडी चोरीच्या प्रकरणात पकडला गेला, तेव्हा त्याला त्याच्या वडिलांनी रागातून थेट घराच्या बाहेर हाकललं. बरं, पुढे लक्ष्मणचं काय झालं आणि एक कोंबडी चोर कॅप्टन कसा झाला ते पाहूच. पण त्याआधी म्हणजे लक्ष्मणला घरातून हाकललं त्याच्या 1 वर्ष आधीच लक्ष्मण 10वीची परीक्षा फेल झाला होता. हो, 1983 लक्ष्मण म्हणजेच अशोक खरातने वावीच्या एका शाळेतून 10वीची परीक्षा दिली होती. अशोक खरात रोज कहांडळवाडी ते वावी असा 5 किलोमीटरचा प्रवास करून शाळेत जायचा, पण तरीही तो 10वीच्या परीक्षेत नापास झाला. खरात गणित आणि समाजशास्त्रात नापास झाला. खरातने 1983 मध्ये 10वीची बोर्डाची बैठक क्रमांक C 52341 या नंबरवर परीक्षा दिली होती. गुणपत्रिकेनुसार त्याला मराठी विषयात 39, इंग्रजीत 37, गणितात 28, विज्ञानात 62, समाजशास्त्रात 38 आणि हिंदीत 47 असे एकूण 251 गुण मिळाले. म्हणजे त्याची एकूण टक्केवारी 35.86 इतकी होती. आता तुम्हीच विचार करा, लोकांचं भविष्य सांगणारा, स्वतः श्रीकृष्ण आणि शिवशंकर म्हणवून घेणारा हा माणूस साधा 10वी देखील पास करू शकला नाहीये. मग हा कॅप्टन कसा बनला हेही पुढे सांगतो. पण आधी खरात कोंबड्या चोरी करताना सापडला, त्याला त्याच्या वडिलांनी घरातून हाकलून लावलं. त्यानंतर काय घडलं ते पाहूयात. खरातला त्याच्या वडिलांनी घरातून हाकललं. यानंतर त्याला गावातल्या एका नानाने एका रात्रीसाठी आसरा दिला. आता हे नाना कोण होते यांच्याबद्दल फारशी माहिती मिळाली नाहीये, पण गावातल्याच एका माणसाने खरातला एका रात्रीसाठी आसरा दिला. यानंतर खरात नोकरीसाठी बाहेर पडणार होता, म्हणून नानाने त्याला आपल्या खिशातून 50 रुपये काढून दिले आणि त्यांनीच खरातला आपल्या सायकलवर बसवून वावी बस स्टँडला सोडलं. याच ठिकाणी खरातला त्याचे मामा भेटले. तिथंही मामांनी खरातला 50 रुपये दिले. म्हणजे आता खरातकडे 100 रुपये होते.
हे 100 रुपये घेऊन खरातने आपलं गाव सोडलं. यानंतर खरात तब्बल 12 वर्ष अज्ञातवासात होता. तो काय करतो, कुठे होता याबाबत कुणालाच ठोस माहिती नाही. पण इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार खरातने आपल्या करिअरची सुरुवात मर्चंट नेव्ही मधून केली. या काळात त्याने जगभरातील अनेक देशात प्रवास केला. यामुळे त्याला कित्येक भाषा येऊ लागल्या. अगदी भारतातल्या दक्षिणेकडील भाषांपासून ते वेगवेगळ्या देशातील आंतरराष्ट्रीय भाषांचं ज्ञान अशोक खरातने घेतलं. खरात सुमारे 15 भाषा बोलू शकत होता असं सांगितलं जातं. याच काळात त्याने अंकशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि याच्यावरून तो लोकांचं भविष्य सांगू लागला. बरं, खरातला ऑस्ट्रोलॉजीचं ज्ञान होतं म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो असं दीपक केसरकरांनी सांगितलंय. ती ऑस्ट्रोलॉजी खरातनं याच काळात शिकल्याची सर्वाधिक शक्यता आहे. असो, पण खरात मर्चंट नेव्ही मध्ये काय काम करत होता याबद्दल ठोस माहिती नाहीये. तो तिथं क्लीनर होता की अजून काही याची माहिती समोर आलेली नाहीये. पण त्याने स्वतःला कॅप्टन ही उपाधी लावलीये. आता माहिती जरी समोर आली नसली तरी एक 10वी नापास माणूस कॅप्टन कसा बनू शकतो याचं लॉजिक तुमचं तुम्ही लावू शकता. बरं, काळ जसजसा पुढे गेला तसतसा त्याने आपल्या भक्तांना सांगायला सुरुवात केली की तो स्वतः भगवान महादेवाचा अंश किंवा अवतार आहे. इतकंच नाही तर त्याने स्वतःकडे काळ्या जादूचं ज्ञान असल्याचा दावा केला, ज्यामुळे अनेक लोकांच्या मनात त्याच्याबद्दल भीती निर्माण झाली. बरं, ती भीती कशी निर्माण झाली हे तर तुम्हाला माहिती आहे. पण गावातून फरार झालेल्या याच अशोक खरातला सगळ्यात आधी ज्या नानांनी मदत केली होती त्या नानांना याची माहिती मिळाली. कारण अशोक खरातने त्यांना थेट हाँगकाँग वरून एक आभाराचं एक पत्र पाठवलं होतं. इथे मी कामाला लागलो आहे, मजेत आहे, लवकरच भेटायला येईल असं लिहून त्याने नानांनी दिलेल्या त्या 50 रुपयांची आठवण करून आभारही मानलं होतं. यानंतर खरातची 1994-95 साली आपल्या गावात पुन्हा एंट्री झाली. यावेळी आलेला खरात कोंबडी चोर म्हणून नाही तर कॅप्टन म्हणून परतला होता. त्याचं राहणीमान बदललं होतं, त्याची भाषा बदलली होती. याच वेळी आपण कॅप्टन असल्याचं त्याने गावकऱ्यांना सांगितलं. नेमकं याच कारणामुळे त्याला मीडियाने स्वयंघोषित कॅप्टन अशी उपाधी दिली. बरं, याच काळात कॅप्टन बद्दल गावात एका प्रकारची भीती आणि दहशत निर्माण झाली होती. कारण काय तर कॅप्टन एखाद्याला सोबत घेऊन जातो आणि पुन्हा परत येऊ देत नाही अशी ही चर्चा त्या काळात गावात रंगत होती. त्यामुळे अनेक जण त्याच्यापासून अंतर राखून होते. आता अशी चर्चा का रंगली होती याबाबतही एक किस्सा समोर येतोय. त्याचं झालं असं की गावात आल्यानंतर खरातने एका व्यावसायिकाकडून एक जुनी जीप विकत घेतली. त्याच्या गावातील एका मित्राला ड्रायव्हिंग येत होती. खरातने त्याला सांगितलं की आपण जीपने कोलकात्याला जाऊ, माझं काम आटोपलं की परत येऊ. गावातला मित्र तयार झाला. खरात त्याला घेऊन गेला. पण 2 महिन्यांनी तो मित्र एकटाच गावात परतला. गावात आल्यानंतर त्याने जे सांगितलं त्यातून खरात काय चीज आहे हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. कारण खरात सोबत गेलेल्या मित्राने सांगितलं की कलकत्त्यात कॅप्टनचे मित्र गुंडगिरी करतात, त्यांच्याकडे हत्यारं असतात, ते नशा करतात. अर्थात खरात तेव्हाच गुन्हेगारी विश्वाकडे वळला होता. गावातल्या मित्राला या सगळ्यांची भीती वाटली आणि त्याने तिथून पळ काढला. महत्वाचं म्हणजे त्याला बंगाली येत नव्हती. त्याने ट्रक चालकांना फक्त शिर्डी साईबाबा इतकंच सांगितलं आणि तो कलकत्त्यातून नागपूरपर्यंत पोहोचला. खरात सोबत गेलेल्या आणि नंतर फजिती झालेल्या त्याच मित्राची कहाणी आजही गावात मोठ्या चवीने सांगितली जाते. कॅप्टनचे कलकत्त्यातील प्रताप समजल्यानंतर गावात एक प्रकारची भीती निर्माण झाली. कॅप्टन गावात आला की तरुणांना त्याच्या संपर्कात येऊ न देण्याची खबरदारी गावकरी घेऊ लागले. तो एखाद्याला सोबत घेऊन जातो आणि पुन्हा परत येऊ देत नाही अशी ही चर्चा त्या काळात गावात रंगत होती. त्यामुळे अनेक जण त्याच्यापासून अंतर राखून होते. त्यानंतर कॅप्टनने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरला त्याने ऑफिस थाटलं आणि सिन्नरच्या मिरगावला ईशान्येश्वर महादेव मंदिर उभारलं. श्री शिवानिक संस्था नावाचा ट्रस्ट सुरू केला. याच ट्रस्ट मध्ये रुपाली चाकणकर या देखील होत्या. इथूनच खरातचा खरा बोंधुगिरीचा खेळ सुरू झाला. अशोक खरातने स्वतःची ओळख अंकशास्त्रज्ञ म्हणून निर्माण केली. तो लोकांच्या समस्यांवर तो मंत्रलेले खडे आणि बिया विकू लागला. त्याची किंमत तब्बल 10,000 ते 1,00,000 असायची. लोकांमध्ये भीती घालण्यासाठी तो प्लास्टिकचे साप, वाघाची कातडी आणि अघोरी साहित्याचा वापर करायचा. हळूहळू त्याचं वलय इतकं वाढलं की राजकारणी त्याच्या दारात रांगा लावू लागले. नोव्हेंबर 2022 मध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्या मंदिरात गेले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या त्याचे पाय धुतानाचा व्हिडिओ समोर आला. जेव्हा राज्याचे मोठे नेते एखाद्या व्यक्तीसमोर नतमस्तक होतात तेव्हा सर्वसामान्य जनता तर आंधळेपणाने विश्वास ठेवणारच ना. पण या भक्तीच्या पडद्याआड एक अत्यंत घाणेरडं सत्य दडलं होतं. अशोक खरातकडे येणाऱ्या गरजू महिलांना तो सावध बनवायचा. पोलिसांच्या तपासातून जे समोर आलं ते अंगावर काटा आणणार आहे. तुमच्यावर करणी झाली आहे, तुमचं शरीर शुद्ध करावं लागेल असं सांगून तो महिलांना गुंगीचं औषध द्यायचा. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि त्याचे व्हिडिओ शूट करायचा. खरातने एका 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अत्याचार केला, ज्यामुळे तिचा गर्भपात झाल्याची गंभीर आरोप आहेत. त्याने महिलेला दारू पाजून तिच्यावर अघोरी पूजा केली. पोलिसांनी त्याच्या पेनड्राईव्ह मधून तब्बल 58 अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. हे व्हिडिओ दाखवून तो महिलांना वर्षानुवर्ष ब्लॅकमेल करत होता. या समोर आलेल्या गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त खरातने काय काय कांड केलेत हे आता तपासात समोर येईलच.
पण म्हणतात ना की पापाचा घडा भरला की तो फुटतोच. मार्च 2026 मध्ये एका पीडित महिलेनं हिंमत दाखवली आणि नाशिकच्या क्राईम ब्रांचकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या. आज अशोक खरात कोठडीत आहे. त्याच्यावर बलात्कार, फसवणूक आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात चौकशीसाठी IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT नेमली आहे. ज्या गावाने त्याला कोंबडी चोर म्हणून हाकललं होतं त्या गावकऱ्यांनी आता उघडपणे सांगितलं की हा लहानपणापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. हा कॅप्टन नाही, हा तर एक क्रूर गुन्हेगार आहे. अशोक खरातच्या या स्टोरीतून काय समोर येतं तर आपला समाज तुफान भित्रा आहे. एक 10वी नापास झालेला माणूस नाव बदलून खोटं पद लावून हजारो लोकांना आणि राजकारण्यांना कसं काय फसवू शकतो याचं उत्तर भीती आहे. खरातने लोकांची नस ओळखली, लोकांची भीती हेरली आणि त्यानुसार त्याने स्वतःला प्रेझेंट केलं. आपण जेव्हा स्वतःच्या समस्यांचं उत्तर देवाच्या नावाखाली अशा भोंदूबाबांकडे शोधतो तेव्हा अशोक खरात सारखी लोक आपलं साम्राज्य उभं करतात. खरातला अटक झालीये, पण खरात सारख्या मानसिकतेला अद्याप आळा घालता आला नाहीये. त्याला आळा घालण्यासाठी तुम्हा आम्हाला सावध व्हावं लागेल. जर तुम्हाला कुणी चमत्कार किंवा भविष्य सांगून फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर वेळीच सावध व्हा. अशोक खरातची ही कहाणी डोळे उघडण्यासाठी पुरेशी आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऑफिशियल बाबला सबस्क्राईब करा.